सप्रेम जय भीम. परिवर्तन विचार मंच नागपूर आयोजित महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त साहित्य संमेलनात मी सरोजिनी गांजरे लभाने जळगाव विचार व्यक्त करते. माझा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील स्त्रियांचे योगदान. महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा इतिहास पाहत असताना सर्वप्रथम ही चळवळ का, कशासाठी आणि कुणासाठी आहे हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या चळवळीची सुरुवात मुळात कशासाठी झाली तर दलित आणि दलितेतर महिलांवरील होणारे अत्याचार अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. एक दृष्टिक्षेप या विषयाच्या अनुषंगाने चळवळीची दिशा बघणे गरजेचे आहे. तर स्त्री सवर्ण असो वा अवर्ण, मुळात स्त्री हीच अस्पृश्य होती. या समाजव्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच स्त्री हिंदू धर्मशास्त्रामध्ये तिच्या मानवी अधिकारापासून वंचित अशी ठेवली आहे. त्यातल्या त्यात दलित स्त्रीवर दुहेरी अन्याय झाला आहे. प्रथम म्हणजे चातुर्वर्ण्य जातीव्यवस्थेमुळे जन्माने क्षुद्र ठरली म्हणून क्षुद्र अस्पृश्य त्यातच तिची गणना होऊन जातीव्यवस्थेची ती बळी ठरली आहे. दुसरे म्हणजे सर्व धर्मग्रंथ ही पुरुषांनी लिहिले असल्यामुळे पुरुषांच्या तुलनेत तिला समाजात दुय्यम दर्जाचे स्थान प्राप्त झाले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे 4 वर्ण, परंतु स्त्री ही 4ही वर्णामध्ये क्षुद्र होती. चातुर्वर्ण हे परमेश्वराने खुद्द निर्माण केले आहे असे ब्राह्मण सांगतात, परंतु अजून त्याचा शोध नाही आणि मनुस्मृतीत मनुने क्षुद्र स्त्रियांविषयी अन्याय करत अमानुष्य नियम करून त्यास आचारसंहितेचे रूप दिले. मनुस्मृती हा ग्रंथ क्षुद्र व स्त्रियांचे खच्चीकरण करणारा व ब्राह्मणांचे उदात्तीकरण नीच थराला जाऊन सांगणारा ग्रंथ आहे. ब्राह्मण झाला जरी भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे अनेक कायदे केलेले आहे. स्त्रियांना स्वतंत्र व्यक्तिमत्व असावे याची जाणीव धर्मग्रंथात होती, परंतु स्त्रियांना अधिकार दिल्यास आपले वर्चस्व नष्ट होईल हे त्यांनी धर्मग्रंथात नगण्य ठरविले. हिंदू धर्मातील सणवार, व्रतवैकल्य, उपास तापास, यज्ञयागादी, रूढी परंपरा यांच्या नावाखाली आणि धर्मशास्त्राच्या वर्चस्वाखाली स्त्रीला सदैव गुलामीत खितपत पडावे लागले. हे झाले फक्त हिंदू मानसिकतेचा आणि मनोवादी विचारसरणीच्या समाजव्यवस्थेची स्त्रीदास्य प्रथा. परंतु या देशातील बौद्ध आणि आदिवासी हा मोठा समूह, यात स्त्री स्वतंत्र होती. जगाच्या इतिहासात सर्वप्रथम स्त्रियाची कणव जर कोणाला आली असेल तर तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना होय. भगवान बुद्धांना 2500 वर्षापूर्वी प्रव्रजा घेण्याचा हक्क देऊन स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने आणून सोडले. तसेच मातृगाय हे संबोधन दिले. म्हणून स्त्रीमुक्तीचा आद्य प्रणेते गौतम बुद्ध यांनी स्त्री समानतेची ना भूतो न भविष्यती अशी क्रांती केली. भगवंतांनी प्रव्रजा देऊन स्त्री समानतेची मुहूर्तमेढ रोवली. 2 प्रकारचे अन्याय दूर केले. एक, पुरुषाबरोबर ज्ञानार्जन करणे. दुसरे, आपल्यात असलेल्या सुप्तावस्थेतील आध्यात्मिक तेजाची ओळख अथवा जाणीव करून देणे. बुद्ध काळात क्षेमा, संघमित्रा, विशाखा, आम्रपाली, पटाचारा या स्त्रिया वादविवादात व धर्मशास्त्रात पारंगत भिक्षुणी म्हणून बौद्ध इतिहासामध्ये होऊन गेल्यात. यानंतर गुप्त राजवटीत आणि त्यानंतर पुष्यमित्र सुंग राजाच्या काळात स्त्रियांना मनुस्मृतीत मनुने गुलामगिरीत ढकलले. स्त्रीमुक्तीचा प्रथम विरोधक व विध्वंसक मनु होय. न स्त्री स्वतंत्र अर्हती, स्त्री शूद्रो नाहीयती मिती सुरुती. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशा प्रकारचे अत्यंत कठोर सुक्ते मनुने लिहून ठेवली. इसवी सनाच्या 1700 ते 1800 या काळात तर पेशवाईमध्ये क्षुद्र व अस्पृश्यांचे तसेच स्त्रियांवरचे अत्याचार कळसाला पोचले होते. ब्राह्मणी मानसिकतेच्या व हिंदू संस्कृतीच्या गोंडस नावाखाली स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले जात होते. इंग्रजी राजवट स्त्रियांना थोडे वरदान ठरले. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा
स्त्री स्वातंत्र्याचा काळ आला. त्यांनी संपूर्ण भारतातील स्त्री एक आदर्श म्हणून सामाजिक धार्मिक गुलामगिरी विरुद्ध उघडपणे बंड पुकारले. स्त्री शिक्षणाच्या अस्पृश्योद्धाराच्या पवित्र कार्याला पत्तीला तन मन धनाने साथ दिली. त्यांचे प्रश्न या समाजव्यवस्थेविरुद्ध होते. चातुर्वर्ण्य कोणी निर्माण केले, कशासाठी या प्रश्नांनी उच्चवर्णीयांना भांबावून सोडले. स्त्रीची गुलामी त्यांनी ओळखली. ही माणूस आहे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्त्री शिक्षणाकरिता व अस्पृश्य उद्धाराकरिता क्रांती केली. संत कबीर म्हणतात, नाना वर्ण गाय एक रंग हे दूध, तुम कैसे बम्मन हम कैसे सूद. सूद याने क्षुद्र. सडेतोड उत्तर. ज्योतिबांचे मित्र केसी भवाळकर कडून सावित्रीला शिक्षिकेचे ट्रेनिंग दिले. शेणगोट्यांचा त्यांनी मार सहन केला. त्यांनी ज्या स्त्रियांना समाजाने गुलाम केले अशा स्त्रियांसाठी 1883 मध्ये वाट चुकलेल्या बालविधवा परित्यक्त्यासाठी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंधक गृह अनाथ आश्रम उघडले. बालविधवांचे केश वपणाची प्रथा महात्मा फुले यांनी दीनबंधू दीनमित्र या वृत्तपत्रातून पडखर लेखमाला लिहून नष्ट केली. अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते तर स्वतःच्या घरची विहीर त्यांनी खुली केली. ही खरी स्त्री चळवळीची पहिली सुरुवात होती. पुरुष प्रधान व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष ज्योतिबांनी फार स्पष्ट शब्दात मांडला आहे. ते म्हणतात, स्त्रियांची जात फार अबला असल्यामुळे त्या लोभी धाडशी पुरुषांनी मोठी कावेबाजी करून कोणत्याही कामामध्ये स्त्री जातीची संमती घेतल्याशिवाय एकंदर सर्वच पुरुषांनी आपलेच घोडे पुढे दामटले. स्त्रियांना मानवी हक्क समजू नये म्हणून संपूर्ण अज्ञानात ठेवले. हे सर्व बदललेले पाहिजे. हे बदलण्यासाठी स्त्री चळवळीचा जन्म झाला आहे. त्यातून स्त्री पुरुष समानतेचा विचार पुढे आला. सावित्रीला शिकवून मुलींची शाळा चालविण्यास तिला मदत झाली. फातिमा शेख, रजिया पटेल, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे यासारख्या 7 स्त्रीमुक्ती चळवळीला अत्यंत मोलाची ठरली. स्त्री पुरुष तुलना नावाच्या ग्रंथातून त्यांनी स्त्री समानतेचा एक पाठ गिरवला. 27 नोव्हेंबर 1951 ला बाबासाहेब म्हणाले, ज्योतिबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी असे म्हणू इच्छितो की मीच एवढा खरा आज ज्योतिबांचा एकनिष्ठ राहिलो आहे. स्त्री चळवळीचा खंबीर नेता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणायचे, स्त्री जात ही समाजाची अलंकार आहे. संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानून मानवी शोषणमुक्तीची, दलित उद्धाराची, स्त्री क्षुद्राच्या उद्धारासाठी हिंदू धर्मातील जाती व्यवस्था, स्त्री दास्य, रूढी परंपरा, अंधश्रद्धा, व्रतवैकल्य, चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील जोखडातून मुक्तता करण्यासाठी, समाज उद्धाराचे ध्येय घेऊन समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी वेळोवेळी निर्णायक क्रांतिकारक लढे उभारले. त्यामध्ये स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले होते. मनुवाद्यांनी त्यांची माणसाची मूळ कल्पनाच नाहीशी केली. गुलामाला त्याची गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे बंड करून उठेल. बाबासाहेबांचा सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीत माणूस महत्वाचा होता. त्याच लिंगभेद नव्हता. दोघेही समानतेची शिकवण देणारे होते. बाबासाहेब म्हणायचे, प्रपंचाच्या अडचणी स्त्री व पुरुष दोघेही मिळून सोडवतात. त्याचप्रमाणे समाजातील, संसारातील अडचणी स्त्री पुरुषांनी मिळून सोडवल्या पाहिजे. स्त्रीवर्गच हे काम उत्तम प्रकारे करू शकतो असा मला विश्वास वाटतो. यापुढेही स्त्रियांनी मिळून सभा आणि परिषदांना हजर राहिले पाहिजे. यात महाडच्या 14 तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी या ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्रिया उपस्थित होत्या. सर्व माणसे समान आहेत. बाबासाहेबांचा समानतेसाठी संघर्ष हा या लढ्याचा उद्देश सफल झाला. भारतीय अस्पृश्य आणि स्त्री यांची जाण बाळगून डॉक्टर बाबासाहेबांनी वेळोवेळी स्त्री वर्गाला उद्देशून स्त्रियांच्या वेगळ्या परिषदा घेतल्या. वेळोवेळी सभा संमेलने, सत्याग्रह चळवळी, स्त्री वर्गाला उद्देशून जी भाषणे केली, जी आव्हाने दिली, त्याची जाणीव ठेवून स्त्रीने वेळोवेळी प्रतिसाद दिला. बाबासाहेब म्हणायचे, तुम्ही पुरुषांना जन्म दिला आहे,
तुमच्या पोटी जन्म घेणे हा गुन्हा का ठरावा व ब्राह्मण स्त्री पोटी जन्म घेणे हे पुण्य का ठरावे? तुमच्यात जेवढे शील, पतिव्रत्य, मनोधैर्य, करारीपणा व धम्मक आहे तेवढी ब्राह्मण स्त्रीमध्ये नाही. असे असता तुमच्या मुलाला साधी माणुसकीचेही हक्क का नसावे? परिणाम झाला, स्त्रियांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. येवले येथील धर्मांतर घोषणेनंतर स्त्रियांमध्ये विलक्षण परिवर्तन घडून आले. आपल्या खंबीर नेत्याची आज्ञेप्रमाणे महिला पुढाकार घेऊन स्वतंत्र महिलांचे संमेलन, सभा, परिषदा भरवून लागल्या. बाबासाहेबांच्या धर्मांतर घोषणेस पाठिंबा व्यक्त करू लागल्या. एका परिषदेत 30-31 मे 1936 भागीरथीबाई तांबे म्हणाल्या, जे धर्म आम्हाला आमच्या बंधुभावाने समाजात स्वातंत्र्याने वावरू देईल तोच धर्म आम्ही स्वीकारू. तसेच त्या धर्मात सत्य, प्रेम, समता, स्वातंत्र्य ज्यात आहे. पण जो धर्म रूढी परंपरा पाळत नाही अशा धर्मात बाबासाहेबांनी आम्हाला न्यावे. म्हणजे यावरून काय सिद्ध होते? या गुलामीच्या जीवनाला या महिला कंटाळल्या. त्यांना मुक्ती हवी होती, मुक्ती. या परिषदेत 20 जुलै रोजी महिलांसाठी खास परिषद घेण्यात आली. 25,000च्या वर स्त्री समुदाय हजर असलेले पाहून डॉक्टर बाबासाहेब म्हणाले, स्त्री वर्गात जागृती झाली तर त्या अस्पृश्य समाजाची फार मोठी प्रगती घडवून आणू शकतात. महिलांची संघटित संख्या असावी यावर माझा विश्वास आहे. दलित समाजाचे कार्य करताना पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही पुढे गेले पाहिजे. स्त्री समाजाने किती प्रमाणात प्रगती केली आहे यावरून मी दलित समाजाचे मोजमाप करतो. स्त्रियांचा सन्मान वाढावा. सर्व स्त्री पुरुषांनी सामील होऊन शासनकर्ती जमात बनविण्याचे ध्येय बाळगावे. त्यानंतर 1984 साली कानपूर येथे, 1945 साली मुंबई येथे अखिल भारतीय शेड्यूल कास्ट महिलांची अधिवेशने भरविण्यात आली. त्यामध्ये सुलोचना डोंगरे, शांताबाई दानी, मीनांबल शिवराज या महिला अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या. प्रत्येक परिषदेत महिलांमध्ये चेतना जागविणारे, अभ्यासपूर्ण उद्बोधन करणारी भाषणे होत. त्याचप्रमाणे 16 जून 1936 मध्ये मुंबईत परळ येथे दामोदर हॉलमध्ये देवदासी मुरळ्या, जोगिनी, आराघिनी, पोतराज यांनी धर्मांतर घोषणेचा पाठिंबा देण्यासाठी परिषद भरविली. देवदासींना म्हटले, तुमच्यामुळे समाजाला लाच्छांद आहे. हा गलिच्छ व्यवसाय बंद करा, नाहीतर मी येथून तुमची हकलपट्टी केल्याशिवाय राहणार नाही. ज्या देवदासी यांनी धर्मांतर केले त्यांनी पुढे लग्न करून संसार थाटले. हिंदू कोड बिल स्त्रीमुक्तीचा उज्ज्वल आविष्कार आहे. इसवी सन 1948 डॉक्टर बाबासाहेबांनी केवळ दलित स्त्रियांसाठी नाही तर समस्त हिंदू स्त्रियांच्या हक्कासाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक हिंदू कोड बिल संसदेत सादर केले. स्त्रियांना नुसता वरवर उपदेश देऊन भागणार नाही तर कायद्यामध्येच त्यासाठी तरतूद करावी लागेल. या उद्देशाने त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हिंदू कोड बिल तयार केले होते. परंतु हे बिल कितीही उपयोगी व चांगले असले तरी पण अस्पृश्यांनी हिंदू स्त्रियांच्या उद्धारार्थ हे बिल मांडणे हे मनुवादी सनातनी मंडळींना मुळीच रुचले नाही. त्यांनी जोरदार विरोध केला. धर्ममार्तंडांना स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने हक्क देणे त्यांना मुळीच पटले नाही. ज्या धर्मांनी स्त्री वर्गाला अस्पृश्य ठरवलं, खेदाची बाब म्हणजे आजही आमच्या ओबीसी ज्या कथाकथित हिंदू धर्माच्या पाईक भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत हा विचार पोचला नाही आणि त्याचा गांभीर्याने विचार करीत नाही. साहित्य क्षेत्रात कथा, कादंबऱ्या, वैचारिक ललित लेखन, सभा, संमेलन यामध्ये महिला भागीदारी जरी असले तरीही यावरती पाहिजे तसा विचार झालेला नाही. उलट हिंदू कायदे आणि आदिवासी स्त्रिया या सुद्धा त्यांच्या सुधारित परंपरा बाजूला ठेवून कायद्याच्या चौकटीमध्ये स्वतःला आणायला लागली. त्यामध्ये अनेक स्त्रियांनी भाग घेतला. आजचा इतिहास आम्हीच घडविणार या तत्वावर मुळात स्त्रिया चालू लागल्या. स्त्रीची अस्मिता जागी झाल्यावर परिवर्तन घडणे अनिवार्य होते. ह्या सगळ्या मोठ्या संख्येने स्त्रिया या चळवळीत उतरल्या. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, एका तुकडीचे नेतृत्व, गीता
गीताबाई गायकवाड यांनी केले होते. तर शैक्षणिक क्षेत्रात नागपूरच्या जाईबाई चौधरी आणि अंजनाबाई देशभ्रतार यांनी अस्पृश्य मुलींसाठी 1924 साली संत चोखामेळा मागासवर्गीय मुलींसाठी हॉस्टेल काढून हजारो मुलींना शिक्षण दिले. त्यांचे रूपांतर महाविद्यालयात झाले. सुगंधाबाई शेंडे यांनी मुलींचे हॉस्टेल काढले. मुंबईच्या सखुबाई मोहिते, शांता वडवलकर, मुक्ताबाई कांबळे, रमाबाई आंबेडकर, शांताबाई दाने, नागपूरच्या राधाबाई कांबळे, जाईबाई चौधरी, सुलोचना डोंगरे, बेबीताई कांबळे, शांताबाई सरोदे, सोनूबाई लांजेवार, चंद्रिका रामटेके, दमयंतीबाई देशभ्रतार या सगळ्या आपल्या आईंना आंबेडकरी चळवळ त्याप्रमाणे स्त्रीमुक्तीची चळवळ पुढे नेण्यात मोलाची कामगिरी केलेली आहे. साहित्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा भाग होता. त्यामध्ये प्राध्यापक कुमुद पावडे, मुक्ता सर्वगोड, शांताबाई कांबळे, शांताबाई दानी यांची आत्मचरित्रे लिहून आपली समाजाची दुःख वेशीवर टांगले आहे. तर कथा, कादंबऱ्या आणि संशोधनपर वैचारिक लेखन केले. कविता, नाटके प्राध्यापक सुशीला मूल जाधव, आशा थोरात, उर्मिला पवार, मीनाक्षी मोन, सुशीला काळभोर, प्राध्यापक नंदा कांबळे, संध्या रंगारी ह्या सगळ्या प्राध्यापक आणि इतरही महिलांनी 1964 साली भूमिहीनांचा सत्याग्रहामध्ये भाग घेतला. लाखो स्त्रियांनी तुरुंगवास भोगला. नामांतर सत्याग्रह झाला, त्यातही तुरुंगवास भोगला. दलितांच्या सवलती, झोपडपट्टीमधील दलितांचे प्रश्न, त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, बलात्कार वगैरे प्रकरणी स्त्रियांच्या संघटना आजही आहे. त्या सगळ्या त्यांच्या सामाजिक समस्या आणि प्रश्न आमची झोपडपट्टीतील स्त्री, ग्रामीण स्त्रियांनी आपल्या जात्यावरच्या ओव्यांमध्ये मांडलीत. तिच्या लोकभाषेमधील शिक्षणाचे महत्त्व सांगितले. अरे अरे पोरा, घे लिहणं शिकवून, बाबासाहेब सांगती विद्या हेच धन. शिक्षणाचे महत्त्व सांगणारे हे गीत आहे. त्याचप्रमाणे आमची आई, आजी ह्या नेहमी जात्यावर म्हणायच्या, रडू नको मधू, तू शाळेला जाई, अशी आळवणी करून आपल्या खेड्यातल्या आणि वाड्यावस्तीतल्या मुलांना शाळेमध्ये पाठवण्यासाठी हे अत्यंत सुंदर गीत रचलेले होते. चांगले राहणीमान कसे असायला पाहिजे हे सांगते. सूट बूट कोट माझ्या भावाचं गलेनं, कशी विसरू बाई बाबासाहेबांचं देणं. दीक्षांत समारंभानंतर एका गीतात सांगते, आमची खेड्यातली स्त्री, पंचशिलाचा हा झेंडा चालू हातात घेऊन, जगू आता आनंदाने टिळा बुद्धाचा लावून. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची कामही मोठ्या प्रमाणात केले. त्या आपल्या लोकभाषेतून सांगतात, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जगजीवन फुलविले ग, शेजारी न सखे बाई. देवा अंगात आल्यावर करती छू मंतर, भरती आपले घर ग, शेजारी सखे बाई. मोठी अंधश्रद्धा या देशामध्ये लागलेली कीड ही दूर करण्याचा आणि बाबासाहेबांचे विचार आणि फुल्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या आमच्या खेड्यापाड्यातील स्त्रियांनी आपल्या लोकभाषेतून, आपल्या लोककलेतून धार्मिकता, मानवता, बुद्धाचा धम्म टिकवण्याचे काम या मायमाऊलींनी आपल्या लोककलेतून, लोकभाषेतून खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यावर त्यांनी लोककलेतून टिकवण्याचा मोठाच प्रयत्न आजही आपण बघतो. अशा माझ्या सर्व चळवळीतील आईंना मी माझा मानाचा जय भीम करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत, नमो बुद्ध. मला इथे परिवर्तन विचार मंच नागपूर यांच्या वतीने आमंत्रित केले, त्या सगळ्या परिवाराचे मी आभार मानते. मी सरोजिनी लभाने इथे थांबते. जय भीम.